आपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप अण्णा मोहिते आहेत. अण्णा, राजेंद्र पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे. ते असं म्हणतात की मी ज्यावेळेसच राजकारणात आलो असतो, म्हणजे अजितदादा ज्यावेळेस राजकारणामध्ये आले तर त्यावेळेस अजित पवार जे आत्ता फुटलेले आहे त्यावेळेस फुटले असते. राजेंद्र पवारांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याकडे कसं पाहा? खरं म्हणजे यांचा हा घरगुती मामला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत. जर ते आले असते तर काय झालं असतं हे त्यावेळेच्या परिस्थितीवर अवलंबून राहिलं असतं. पण परंतु मी अजित पवारांच्या जवळचा सहकारी या नात्यानं सांगतो, अजित पवार हे शब्दाचे खूप पक्के आहेत. ज्याच्यावर विश्वास टाकतात त्याचा मनापासून विश्वास टाकतात, त्याचं काम करतात, मनापासून काम करतात. त्यामुळं आज बारामती असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ते वाढवण्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान त्याचं किंवा सिंहाचा वाटा म्हणून आज हा पक्ष वाढला. आमच्यासारखे कार्यकर्ते त्या पक्षामध्ये राहिलेत किंवा पक्षाला जोडले गेलेले आहेत. त्यामुळे राजेंद्र पवार जे म्हणतात हा सगळ्यात जडतरचा भाग झाला. राजकारण त्यांना वाटतं तेवढं सोपंही नाही. राजकारणामध्ये वेळ द्यावा लागतो. ऐशाऱ्यामध्ये राजकारण नाही. एकदा त्यांनी स्वतः राजकारणात पडावं आणि पडून एकदा पाहावं की राजकारण किती सोपं आहे, किती अवघड आहे. आज अजित पवार राजकारणात जेवढे कष्ट करतात तेवढं मला वाटत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा कोणी करत असेल. पवारसाहेबांचे विचार मोठे आहेत, पवारसाहेब मोठे, याबद्दल आमचं कुठल्या प्रकारचं दुमत नाही आहे. परंतु मागची सगळी जबाबदारी समर्थपणानं पेलली आणि आज बारामतीचा जो चेहरा मोहरा बदलला ते केवळ दादांचं आणि दादांचं व्हिजन आहे. मात्र ते असं म्हणतायत की त्यावेळेस अजित पवार फुटले असते म्हणजे अजितदादांवरती खरंच त्यांचा विश्वास नव्हता कुटुंबातल्या लोकांचा. अप्रत्यक्षपणे त्यांना तेच सांगायचं की अजित पवार त्यावेळेस फुटले असते म्हणजे अजितदादांचा विश्वास नव्हता किंवा अजित पवारांवरती विश्वास ठेवला. ते आज असं म्हणतात ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येऊन 99ला काढली आणि 2004 साली अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायची संधी होती, त्यावेळेला अजित पवारांनी तसा निर्णय घेतला असता तर त्याच वेळेला फुटले असते. तरीसुद्धा साहेबांच्यावर विश्वास ठेवून ते मुख्यमंत्रीपदाला सुद्धा मुख्यमंत्री पदाचा त्यांनी मोह सोडला आणि साहेबांच्याबरोबर राहिले. त्यामुळे त्यावेळेला ते फुटले असते वगैरे या म्हणण्याला काही अर्थ नाही, शून्य किंमत आहे. मात्र काल शरद पवारांनी जवळपास 6 तास जे आहे ते पुण्यामध्ये बैठक घेतली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये. ते असं म्हणतात की बारामतीकरांना चांगलं कळतं की कुणाच्या पाठीशी जायचं. हे आज सहकारी जे गेलेले आहेत ते चौकशा या सगळ्यांमुळे गेलेल्या आहेत. बारामतीची जनता सुज्ञ आहे, बारामतीतल्या जनतेला कळतं. हो, बारामतीच्या जनतेला कळतंच ना की बारामतीचा विकास कोणी केला, बारामतीमध्ये विजन डोळ्यासमोर ठेवून कामं कोणी केली. आज जी बारामतीची सुंदर झाली तो आवर्जून पाहिला जातं किंवा ते एक शैक्षणिक हब झालं. बारामतीचा चेहरा मोहरा हा अजित पवारने बोलवला हे बारामतीला कळतं ना. त्यामुळं योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. मात्र सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी एक लढत होईल असं सांगितलं जातंय. कोण बाजी मारेल? बारामतीचा मतदारसंघ अजित पवार परत खिचून आणतील? तुम्ही येणारा जो प्रतिसाद लोकांचा पाहताय त्याच्यावरनं सुनेत्रा पवार बाजी मारणार याबद्दल कुठल्या प्रकारची शंका राहिलेली नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघाची बरीच चर्चा होती. पवारसाहेबांची मंचरला सभा झाली. ते असं म्हणतात की इथल्या सहकाऱ्यांवरती खूप विश्वास ठेवला, मात्र ते सहकारी आज आपल्यामधून निघून गेलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अमोल कोल्हे चांगला उमेदवार आहे, मात्र त्याकडे पैसे नाही आहेत. पुढच्या काळामध्ये सुद्धा अमोल कोल्हे शिरूरच्या जनतेची सेवा करताना पाहायला मिळतील. मात्र अजित पवार असं म्हणतात की परत खासदार होणार नाही, त्याची तयारी सुरू झाली. खरं म्हणजे मी त्या लोकसभा मतदारसंघातला आहे. पैसे नसताना सुद्धा आम्ही त्याला खासदार केलेला आहे. खासदार व्हायला पैसे लागतात असं नाही, काहीच नसतं. पण संधी दिल्यानंतर लोकांची कामं करायची असतात, लोकांच्यात जायचं असतं, आपल्या सहकाऱ्यांच्या सुखदुःखात जायचं असतं, सहकाऱ्यांना मदत करायची असते. हे गोष्ट ते विसरले. त्यामुळं कामही केलं नाही, सहकाऱ्यांनाही कधी ताकद दिली नाही, त्यांच्या कधी पाठीमागं उभं राहिले नाही. त्यामुळं ती जी नाराजी आहे ही त्यांना मागं नेणार आहे. त्याच्याकरता पैसा लागणार नाही. आणि राहिला तो प्रश्न की पवारसाहेबांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, पवारसाहेब हा विश्वास आमच्यावर सुद्धा टाकायला पाहिजे होता, आमच्यावर का टाकला नाही ती तरी एकदा त्यांनी आम्हाला सांगावं. असं कुठलं पाप आम्ही केलं होतं की ते आमच्यावर विश्वास टाकू शकले नाही. आणि आज ते त्यांच्या नावाने ओरडतात. आम्ही त्यांच्याबद्दल त्या काळात तक्रारी केल्या होत्या, आमच्या तक्रारी का ऐकून घेतल्या नाही? मी केल्या, वल्लभ मेनकेने केल्या. त्यावेळेला तुम्ही सांगायचं की त्यांच्याबद्दल तुम्ही बोलायचं नाही. तुमचा जर त्यांच्यावर एवढा विश्वास होता तर आज तुम्ही त्यांच्याबद्दल ओरडण्यात काही अर्थ राहत नाही. आणि एवढ्या मोठ्या माणसाने अशा पद्धतीने बोलावं हे तर माझ्या बुद्धीला पटत नाही.
शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये येणार अशी एक चर्चा आहे, त्याच्यामध्ये किती तथ्य आहे? जर आले तर तुम्ही स्वागत करणार? नुसती चर्चा आहे, स्वागत करायचा का नाही हे जर तरचा भाग आहे. काय आयुष्यभर आम्ही त्यांना विरोध केलेला आहे. राजकारण करण्यापेक्षा घरी बसून आहे. काय राजकारण हे तत्वाकरता व्हावं. ते आयाराम गायरामचं जर राजकारण झालं तर राजकारणाला काही अर्थ उरणार नाही. काय तसं राजकारण मला तर करायचं नाही. त्यामुळं पक्ष त्यांचं स्वागत करेल, त्याबद्दल माझं काही दुमत नाही. शेवटी पक्ष निर्णय घ्यायचा तो होईल. पण वैयक्तिक जीवनामध्ये काय करायचं हा अधिकार मला आहे. काय मला फार जेलमध्ये बसवण्यापर्यंत मला आयुष्यातनं उठवण्यापर्यंत ज्यांनी जर भूमिका घेतल्या असतील त्यांच्याबरोबर काम करायचं नाही का हा माझा स्वतःचा मुद्दा आहे ना. मी करेल किंवा नाही करेल हा त्यावेळेला मी ठरवेल. माझ्या लोकांना मी विचारेल, पक्ष स्वागत करेल. वैयक्तिक मत काय आहे तुमचं? नाही, माझं त्यांच्याबद्दल वैयक्तिक मत आहे की मी गेली 20 वर्षे त्यांच्याबरोबर भांडतो आहे आणि त्यांनी ज्या खालच्या पातळीवर माझ्याबरोबर राजकारण ते मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही. मग अशी जर वेळ आली तर मी घरी बसेन, याच्या पलीकडे दुसरं काही करणार नाही. आपण पाहतोय की शिवाजीराव आढळराव पाटील जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर मी माझी वैयक्तिक भूमिका ठरवेल. मात्र राजेंद्र पवारांनी जे आरोप केलेले आहे त्या आरोपांना शून्य किंमत आहे अशी प्रतिक्रिया दिलीप अण्णांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सिद्धेश सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.